सलामीची जोडी आपण पाहतो बाळा आणि रितेश. तर गोलंदाज आपण पाहतोय निर्जय बस संघाचे जयेश आहेत गोलंदाज. 4 षटकांची लढत असेल, 4 गोलंदाज वापरले जातील. आजच्या दिवसातील पहिल्या लढतीला इथे सुरुवात होते. गेम इज ऑन, लेट्स प्ले. जयेश तयार. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय डावखुरे फलंदाज बाळा. फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने होते तोपर्यंत सिंगल येते. स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जातं फलंदाज बाळाच्या माध्यमातून. बिनबाद एक. एकाच नावाचे हे दोन संघ आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहतो टॉस जिंकला निर्जय ब संघानं, जय हनुमान निर्जय ब संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हनुमान गोलवली संघ. आणि रिव्ह्यू फक्त पंच घेतील. पंचांना जर आवश्यकता वाटली तर पंच रिव्ह्यू घेतील. लक्षात घ्या, दोन्ही संघांना मी सूचना करतोय, जर आवश्यकता भासली तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. बिनबाद एक. जयेश फॉलो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळतात. देवानंद पाटील येत आहेत. थोडेसे फंबल झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय तोपर्यंत धावा येतात त्या. 2 टोटल धावसंख्या पोहोचते ती 3 वर. आतापर्यंत गोलंदाज आपण पाहतो जयेशने 2 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात. एकही मोठा फटका मारू दिलेला नाही. मात्र ही जोडी आपण पाहतोय, या जोडीला ही जोडी कशा पद्धतीने सुरुवात करून देते टीम गोलवली संघाला ते पाहायचं. कारण सलामीची जोडी फार महत्वाची भूमिका बजावत असते. संघाला एक चांगली सुरुवात करून देणं, एक स्टार्ट चांगलं करून देणं हे महत्वाचं काम या दोन फलंदाजांना करायचं आहे. रितेश आणि बाळा ही जोडी आपण पाहतोय. तर जयेश तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. कार्पेटच्या माध्यमातून ऑफ साईडला खेळतात. थोडासा उशीर केला, मात्र चेंडू फेक चांगल्या पद्धतीने करतात. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. जयेश गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जयेश नक्कीच चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत या गोलंदाजांना धावा खर्च केल्या त्या फक्त 4 चेंडूंमध्ये जयेशने फक्त 4च धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जयेश चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. उलटा चेंडू ऑफ साईडला खेळले. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडू थांबणार नाहीये. बाळाच्या बॅटमधनं आलाय हा दमदार चौकार. 4 धावा. धावसंख्या 8 वर पोहोचते. बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर जयेश पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळतात. बाळा स्ट्राईक एंडला. चौकाराला त्यांच्या बॅटमधनं. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू जयेशने निर्धाव हाताळलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपन्न झालंय आणि बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतो टीम गोलवली संघाची.
बिनबाद आटाची सुरुवात आपण पाहतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिले जयेश होते. 5 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले. 4च धावा खर्च केल्या होता. शेवटच्या चेंडूवर चौकार आला आणि रितेश आणि बाळा ही जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. अजूनही 3 षटकं बाकी असतील. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. बघूया रितेश आणि बाळा कशी फलंदाजी करतात आणि येणारे फलंदाज नक्कीच अतिशय टॉप ऑर्डर चांगली आहे गोलोली संघाची. मात्र राम येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. संघनायकानं रामला पाचारण केले. बघूया रितेश ट्रायकनला. राम तयार. बिनबाद 8. बागफुटला गेले. ऑफसाईडला खेळतात. चेंडू पडतो नो मॅचलँड मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. इथं मात्र स्वतःला सावरता चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो तो फरार. आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करत असताना रितेशच्या बॅटमधनं आलाय दमदार चौकार. 12 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले गोलंदाज होते जयेश. चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो रितेशच्या बॅटमधनं एक चौकार आला. धावसंख्या पोहोचली होती बिनबाद 12. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. राम पुन्हा एकदा तयार. दुसरं षटक हाताळत आहेत. ऑन साइडला खेळतायत. चेंडू पडतो नो मॅचलँड मध्ये. क्षेत्ररक्षक आलेत. इथं मात्र स्वतःला सावरता सीमारेषेवर प्रयत्न केला जातो. तिसरीचा बाळाने होकार भरलाय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने साधली जाते. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 3. धावसंख्या पोहोचते ती 15वर. पहिल्या विकेटसाठी 15 धावांची भागीदारी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असा आपण पाहतो बाळा आणि रितेशच्या दरम्यान. 4 षटकांची लढत. नाणेफेक गमावली टीम गोलोली संघानं. आणि प्रथम ज्यावेळेस फलंदाजी आली त्यावेळेस पहिल्या षटकात 8 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो दुसरं षटक मार्गस्थ असताना 15 धावा आपण पाहतो धावफलकावर. एकही गडी बाद झालेला नाही. ही जमेची बाजू असेल टीम गोलोली संघासाठी. स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. श्रद्धांजली चषक 2024चे तिसरं पर्व आपण पाहतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. नक्कीच गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना थोडीशी कसरत करावी लागते. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. पुन्हा एकदा राम तयार. रिव्हरचा अस्त्र बाहेर काढलाय. चेंडू इथं पडतोय तो नो मॅचलँडला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा करतात पाठलाग. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि बाळाच्या बॅटमधनं आलाय हा दमदार चौकार. धावसंख्या पोहोचते ती 19वर. तर बारक्या पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावर. एक काळ ज्यांनी गाजवला होता एक गोलंदाज म्हणून, फिरकी गोलंदाज म्हणून. आणि बारक्या पाटील म्हटलं की नक्कीच हसी मजाक सातत्याने आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. त्यांना विनंती असेल या बारक्या पाटील आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय. 19 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळतायत. इथं मात्र क्षेत्ररक्षक आले. चेंडू खाली. चेंडू पडतो नो मॅचलँडला. तिसरीचा कदाचित प्रयत्न होऊ शकतो. मात्र धावा येतात त्या फक्त 2. धावसंख्या पोहोचते ती 17वर. 21 धावा आपण पाहतो धावफलकावर. एकवीस धावा. बिनबाद 21 अशी सुरुवात आपण पाहतो. 4 षटकांच्या लढतीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो टीम गोलवली संघ. राम पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी. इथे धावचीची शक्यता निर्माण झाली आहे मात्र फलंदाज बचावले. इथे मात्र श्रीराम पाटील होते तोपर्यंत फंबल झाले. धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 23वर. या षटकामध्ये धावा येतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते जयेश. फक्त 8 धावा खर्च केल्या. आतापर्यंत राम यांनी 5 चेंडूंमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू पडतो नो मॅचलँड मध्ये. सिंगल तर आली आहे. थोडेसे फंबल जरूर होत आहेत. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 24वर. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपन्न झाला. पहिल्या षटकात गोलंदाज होते जयेश. धावा खर्च केल्या फक्त 8. आणि या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते राम. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या फक्त तब्बल
16. तर 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा आपण पाहतो धावफलकावर. दोन षटक इथे संपन्न झाले आहेत. 12 चेंडूचा खेळ इथे संपलाय. धावा आपण पाहतो बिनबाद 24. श्रीराम पाटील येत आहेत. बघूया, भरपूर वर्ष निर्देश संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि आज 40+च्या माध्यमातून श्रीराम पाटील नक्कीच निर्देश संघासाठी चांगली कामगिरी करत असतात. बिनबाद 24 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. स्ट्रायकरला सलामीचे फलंदाज बाळा तर गोलंदाज श्रीराम पाटील. रॅडम राऊंड द विकेट सज्ज होत आहेत. फ्रंटफुटला आले, ऑफ साईडला खेळतात देवानंद पाटील. गुड फिल्डिंग. थोडेसे फंबल झाले आणि संधीचा फायदा उचलता इथं मात्र फलंदाज रितेशला माघारी परतावं लागतंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक झाली, मात्र स्वतःला अंतिम क्षणाला देवानंदने सावरला आणि अचूक चेंडू फेक केली आणि पहिला धक्का बसलाय तो 25 या धावसंख्येवर टीम गोलवली संघाला. अमित आलेत नवीन फलंदाज. एक बाद धावसंख्या आपण पाहतो 25. स्ट्रायकरला सलामीचे फलंदाज बाळा. नवीन फलंदाज अमित गायकर. संत गतीने हाताळला, मात्र जागा बनवली ऑफ साइडला. चेंडू इथे फरार होतोय. चौकार. 4 धावा. धावसंख्या 29 वर पोहोचते. 25 धावांची भागीदारी आपण पाहिली ती बाळा आणि रितेश दरम्यान. रितेश धावचीत झाले. त्यानंतर आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ तारणार बॅकबॉन मुख्य फलंदाज अमित गायकर खेळपट्टीवर दाखल झालेत आणि बाळाच्या बॅटमधून आलाय हा चौकार. धावसंख्या 29. एक बाद 29. श्रीराम पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. संत गतीने हाताळला होता चेंडू. फटका फसला. क्षेत्ररक्षक वेगाने आले. जयेश अतिशय सुरेख झेल. दूरचं अंतर कापलं आणि एक मोठा धक्का बसला टीम गोलवली संघाला. जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता त्याचा अडसर दूर केला गोलंदाज श्रीराम पाटीलनं आणि सीमा रेषेवर जयेशच्या माध्यमातून सुरेख झेल टिपला जातो. 2 बाद 29 धावा. या पुढचा सामना असेल जय गणेश 40+ घारली विपक्ष जयगाव देवी 40+ चोळेगाव. बाळा चांगली फलंदाजी करत होते, मात्र अनुभवी गोलंदाज श्रीराम पाटीलनं पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता फलंदाजानं. बाळानं मात्र पुढच्या चेंडूवर ताबडतोब उत्तर दिलं गोलंदाज श्रीराम पाटीलनं. जयेशनं सुरेख झेल टिपला. 2 बाद 29 धावा. धनाजी आलेत नवीन फलंदाज. सलामीची जोडी तंबूत परतली आहे. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. धनाजी आणि अमित गायकर. श्रीराम पाटील पुन्हा एकदा तयार. 2 बाद 29.
राईट आर्म राऊंड द विकेट. फक्त सन्मान दिला, फ्रंटफुटला आले, सिंगल येते, धावसंख्या 30 वर पोहोचली आहे. पहिल्या षटकात गोलंदाज जयेशला आपण पाहिला, अतिशय चांगली गोलंदाजी, फक्त 8 धावा खर्च केल्या. मात्र रामनं दुसऱ्या षटकात तब्बल 16 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये श्रीराम पाटील चांगली गोलंदाजी करतात. धावसंख्या 30 वर पोहोचली आहे. अमित गायकवाड स्ट्राईक एंडला, एक अतिशय गुणवान आणि टॅलेंटेड फलंदाज स्ट्राईक एंडला. श्रीराम पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू, दांड्या उद्ध्वस्त केल्यात. एक बाजूला आपण पाहतो अनुभवी गोलंदाज श्रीराम पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहिला अनुभवी फलंदाज अमित गायकर. मात्र इथं अमित गायकरचा त्रिफळा उद्ध्वस्त केला गोलंदाज श्रीराम पाटीलने. 3 धक्के बसलेत 30 या धावसंख्येवर. आदरणीय गुरुनाथ शेठ म्हात्रे यांना विनंती असेल, याच्या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय गुरुनाथ शेठ साहू म्हात्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावर आयोजक. ठीक आहे, हरकत नाही आहे. 30 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. बाळा बाद झाले. पहिले सुरुवातीला आपण पाहिलं रितेश धावचेच्या स्वरूपात बाद झाले, त्यानंतर बाळा बाद झाले, त्यानंतर आपण पाहतो मुख्य फलंदाज अमित गायकर बाद झाले. 3 बाद 30 या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये श्रीराम पाटील चांगली गोलंदाजी करतायत. श्याम स्ट्राईक एंडला. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला खेळलेत. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय सीमारेषेवरनं. मात्र इथं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना श्यामच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. 4 धावा. तीन षटक इथे संपन्न झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम गोलवली संघाची धावसंख्या आपण पाहतो 34. संघनायक देवानंद पाटील येतात गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. भरपूर वर्ष निर्जय संघासाठी चांगली कामगिरी राहिली. आज 40+ संघाचं नेतृत्व करतात देवानंद पाटील. स्ट्राईक एंडला धनाजी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो श्याम. गडी बाद झाले. 3 धावा आपण पाहतोय 34. ऑन साइडला खेळतात. फटका फसलाय. राम आलेत. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आपण पाहिलं फंबल झाले. तिसरीचा प्रयत्न केला गेलाय. तोपर्यंत धावा येतात त्या 3. धावसंख्या पोहोचली 37 वर. सीमारेषेवर जर तुमचं कॉलिंग व्यवस्थित झालं असतं तर कदाचित झेल होऊ शकला असता. मात्र कॉलिंग व्यवस्थित नव्हती 2 क्षेत्ररक्षकांदरम्यान. तोपर्यंत धावा आल्या. 3 धावसंख्या पोहोचली ती 37 वर. 3 बाद 37 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. देवानंद पाटील. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. तोपर्यंत सिंगल येते. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत धावाला 38 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली आहे. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च जरूर झाल्यात. मात्र शेवटच्या षटकामध्ये नक्कीच अनुभवी गोलंदाज देवानंद पाटील प्रयत्न करतात. तर धनाजी आणि श्याम ही जोडी धावांचे धावा कुठण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा देवानंद पाटील तयार. रनपुटला आले. फटका फसलाय. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या 39 वर पोहोचते. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. या 2 फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील मोठे फटके मारण्यासाठी. कारण आतापर्यंत 39 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकात जयेशनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केल्या. रामनं दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये श्रीराम पाटीलनं 10 धावा खर्च केल्या. बॅकफुटला गेले. ऑफ साइडला खेळतात. गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या पोहोचते ती 40 वर.
40 धाबा आपण पाहतो. दापोलकर आतापर्यंत गडी बाद झाले ते 3. धनाजी स्ट्रायकनला देवानंद पाटील पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. धावचीची शक्यता निर्माण झाली आहे आणि चौथा धक्का बसतो टीम गोलवली संघाला. धनाजी धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. देवानंद पाटील बागपूरला गेले. चेंडू पडतो नो मध्ये. इथं मात्र चेंडून चकवलं क्षेत्ररक्षकाला. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि येतोय तो चौकार. चौकार गेलाय, चौकार गेलाय. पहिलं सत्र इथं समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गोळवली संघाने 4 षटकांमध्ये धावा कुठल्या ते 44 अशी लक्ष ठेवलंय. 11च्या सरासरीने निर्जय बस संघासमोर 45 धावांचं 45 धावांचा पाठलाग निर्जय बस संघ कशा पद्धतीने करतोय आणि धावांचा डिफेन्स इथं गोलवली संघ कशा पद्धतीने करतोय ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. पुढच्या 4 षटकांसाठी आमचे मित्र, आमचे सहकारी, बोपरचा गोड आवाज, बुलंद आवाज, विनोद पाटील यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. तर चोळेगाव संघ आणि घारली संघाला विनंती असेल टॉस साठी तयार राहायचं आहे. पुढचा सामना असेल तो जयगाव देवी चोळेगाव विपक्ष जय गणेश घारिवली. थँक्यू व्हेरी मच पंडित दादा पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण स्पर्धा बघताय स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई आयोजित श्रद्धांजली चषक देसाई 2024 2 दिवसीय स्पर्धा. काल आपण अंडर-23 च्या फॉर्मॅटमध्ये आपण बघितलं की काल खूप चांगलं क्रिकेट झालं आणि आपण बघतायत आज 40+ आहे.
40+ 10 संघ खेळताना दिसतील. खरं तर ही संकल्पना पहिल्यांदाच मला इथे बघायला मिळते, कारण आपण रेग्युलर आणि 40+ एक कॉम्बिनेशन बघितलं होतं. पण आता एक अशी कन्सेप्ट, खरं तर अंडर-23 म्हटलं की हे सगळे नवीन खेळाडू, तरुण खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघताय ज्यांनी अंडर-23 म्हणा, अंडर-22 म्हणा किंवा रेग्युलर खेळून हे सगळे निवृत्त होऊन आता 40+ खेळत आहेत. त्यामुळे एक नवीन जनरेशन, दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल हे सगळे एक्सपिरियन्स होल्डर. तर मॅच मैदानातील सुरेश जय हनुमान 40+ निळजे ब आणि जय हनुमान 40+ गोळवलीमध्ये मॅच सुरू आहे. 45चं टार्गेट आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रति ओव्हर 11.25 ही धावांची आवश्यक गती आहे. आणि सामना प्लीज आज मॅचेस आपण बघितलं तर या 10 संघातून आपल्याला ही 9 मॅच कव्हर करायची आहे. त्याचबरोबर कालची एक मॅच पेंडिंग आहे. आय थिंक इथून आपल्याला 11 मॅच आज कव्हर कराव्या लागतील, कारण कालची एक मॅच राहिली आहे. तर मोठागाव आणि चोळेगाव अंडर-23चे हे जे 2 संघ आहेत उपांत्य फेरीमध्ये काल पोहोचले होते आणि आज त्यांना आपण यानंतर ही सेमीफायनल आपण कव्हर करणार आहोत. तर चला आज थोडासा घाई जास्त करा. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. तर ओपनिंग पेअर मैदानामध्ये गेलेले आहेत. असं आपण बघताय देवानंद आणि त्याचबरोबर श्रीराम अशी जोडी. आणि बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार होत आहेत अमित गायकर. तर निलजेची टीम खेळते आणि निलजेचे सीताराम दादा आमच्या सोबत आहेत स्कोररच्या भूमिकेत, जे उत्कृष्ट असे आचार्य म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आणि त्यांचेच बंधुराज बाबूराव दाको पाटील हे एक काळ, तर आत्ता यूट्यूब वगैरे आलं, इंटरनेट आलं, पूर्वी आपण बघितलं तर व्हिडिओ शूटिंग व्हायची किंवा फोटोग्राफी व्हायची, पण त्या काळामध्ये बाबूराव दादांनी अनेक इव्हेंट कव्हर केले ॲज अ फोटोग्राफर म्हणून. ऑन साईडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि पहिला चौकार जय हनुमान निळजे ब 40+ साठी. आणि 40+ ची सुरुवात आपण बघतायत. खरं तर आजपासून 4-5 वर्षापूर्वी झाली असा एक अंदाज आहे. आणि तिथून जी सुरुवात झाली त्यानंतर आपण बघितलं की अशा पद्धतीने नवीन संघ तयार झाले. गारिवलीचे राम पाटील यांचं आगमन झालंय. गारिवली इन ॲक्शन मध्ये असणारे वसंत देखील आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. सलग दुसरा चौकार आणि 2 चौकार आल्यात. खूप चांगली बॅटिंग करतायत देवानंद. रेग्युलरच्या माध्यमातून पूर्वी आपण बघितलं निळजेमध्ये 2-3 संघ खेळायचे, इतके जास्त खेळाडू या संघामध्ये होते आणि त्याच कारणास्तव 40+ 2 संघ तयार झाले. कारण सगळेच जण आता मात्र मैदानामध्ये पुन्हा येण्याची प्रत्येकाला ओढ लागली, इच्छा मनामध्ये जागी झाली आहे. त्यामुळे एका संघात केवळ 11-12 शेवट 13 जणांना संधी मिळू शकते, पण त्याच्या व्यतिरिक्त इतरांना संधी मिळत नसते. आणि त्यामुळे अशा पद्धतीने आपण बघतो की एक दुसरा संघ देखील इथे आपल्याला निळजेचा खेळताना दिसतोय. हा चेंडू मिड ऑफच्या वरून पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. सलग 3 चौकार येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 12 करायच्यात 45. उजव्या बाजूला डगआउट मधून टाळांचा गजर होतोय, कारण खूप चांगली बॅटिंग देवानंद करत असताना मैदानावरती. रेग्युलरच्या माध्यमातून अशीच बॅटिंग पूर्वी ते करायचे आणि आज आपण बघतायत
ऑन साईडला आता क्षेत्ररक्षक तिथे लावलाय जाळ, नक्कीच त्या ठिकाणी जाळ्यात अडकलेले आहेत. 3 चौकारानंतर मात्र फलंदाज बाद होतोय देवानंद आणि मैदानावरती जय हनुमान क्रिकेट संघ निळजे 40+ ला लागतोय पहिला धक्का. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 12 धावा. चांगलं कमबॅक. 3 चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी ठेवला होता आणि तिथेच झेल देण्यास भाग पाडला. पण देवानंद खूप चांगले बॅटिंग करून गेले. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र इथून प्राप्त करून दिलेली आहे. कारण रिक्वायर्ड रेट आपण बघितला तर 11.25 असा रिक्वायर्ड रेट आहे आणि त्याच कारणास आपण बघितलं तर 12 धावा पहिल्या 3 चेंडूत आल्या होत्या आणि या 4थ्या चेंडूवरती देवानंद बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानावरती गेलेले आहेत ज्ञानेश्वर 3ऱ्या क्रमांकावरती. तर आपण बघतायत की ही जी नावं आपण बघता सगळी देवाची नावं आहेत. देवानंद, श्रीराम, ज्ञानेश्वर हे संतांचं नाव आहे आणि पूर्वी अशीच नावं असायची. खरं तर सीताराम दादा तुमचंही नाव नक्कीच सीताराम आहे आणि सीताराम म्हटलं की प्रभू रामचंद्र आणि सीतेचं मिळून असलेले नाव. यावेळेस मात्र सीतेचा राम म्हटलं की सीताराम असं म्हटलं जातं आणि पूर्वी अशीच नावं असायची. खरं तर देवांवर आधारित असायची, संतांवर आधारित असायची. आता मात्र आर्यन, क्रियांश, साहिल अशा प्रकारची नावं तुम्ही बघत असता. सँडी आमच्या सोबत आहेत. एक वेगळी हेअरस्टाईल सँडीची. ग्लोबल टेनिस क्रिकेट ही स्पर्धा कव्हर करते. धावसंख्या धावफल कधी बघतो आपण 13 धावा. आम्हीच कमबॅक चांगलं झालं का तर 3 चौकार आले पण त्यानंतरचं कमबॅक चांगलं. पॉवर प्ले सुरू आहे. हो फुल लेंथ होता, फ्लाईट दिली होती, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे हे षटक संपलंय. पहिल्या 3 चेंडूत 12 आल्या होत्या पण नंतरच्या 3 चेंडूत केवळ एकच धाव आली आणि अशा प्रकारे आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती 13 करायच्यात 45 म्हणजे अजून इथून 32 धावांची गरज असेल विजयासाठी. यानंतर जय गणेश घारिवली 40+ वर्सेस जय गावदेवी चोळेगाव 40+. म्हणजे चोळेगावचा एक संघ अंडर 23चा इथे खेळतोय आणि एक संघ आपण बघतायत 40+चा तुम्हाला खेळताना दिसेल आणि मोठा गाव आणि चोळेगावमध्ये अंडर 23ची उपांत्य फेरी खेळवली जाईल आणि 40+ मधून जो संघ फायनलला येईल तो अंडर 23च्या संघाशी फायनल खेळेल. एक वेगळीच मजा. एका बाजूला उगवते सितारे, दुसरे खरं तर भरपूर वर्ष क्रिकेट खेळून निवृत्त होऊन पुन्हा एकदा मैदानावरती आलेले सगळे खेळाडू. देसाईचं हे क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उजव्या बाजूला एक परमनंटली आपण बघाल तर स्टेज तयार करण्यात येते. तिथे गुरुदादा म्हात्रे आहेत आणि त्याचबरोबर आमचे बारक्या पाटील आहेत आणि भव्य दिव्य असं व्यासपीठ तयार केलं जातं. जसं निळजेमध्ये आपण बघितलं तसंच इथेही आपल्याला ही स्टेज तयार होताना दिसते आणि यासाठी नगरसेवक हिरा पाटील यांचं देखील फार मोठं योगदान लाभलेलं आहे या मैदानासाठी. आणि जेव्हा इथे परमनंटली स्टेज तयार होईल त्यात अनेक गोष्टी इथे तयार करण्याचा मानस आहे. हा चेंडू हवेत, झेल होईल का प्रश्न आहे. नाही होऊ शकला. श्याम होते त्या ठिकाणी. बाळा बॉलिंग मार्कवर. सोपं नसतं बघा. भरपूर वर्ष क्रिकेटपासून दूर आहेत आणि सरावासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कॅचेस जेव्हा एकदम हाय कॅचेस येतात तेव्हा मात्र आपण बघितलं तर थोडंसं प्रॉब्लेम होत असतो. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून सफल होतोय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफल कधी बघतो आपण एकूण झाले 17 धावा. तर 45चं टार्गेट 17 झालेले आहेत म्हणजे अजूनही आपण बघितलं तर इथून 28 धावांची गरज असेल विजयासाठी. बाळा पुन्हा एकदा चेंडू हवेत, मिस टायमिंग, झेलची शक्यता आणि बाळा धावत गेले होते का तर प्रेम होते त्या ठिकाणी. बाळाला माहित होतं की इथून आज झेल निसटला तर मी पकडेन पण बाळा
पोचले होते, पण तो चेंडू पडल्यानंतर थेट खाली उतरला डाव्या बाजूला आणि त्यामुळे बाळालाही हा झेल पकडता आला नाही. हे 2 झेल आपण बघितलं ड्रॉप झालेले आहेत आणि त्यामुळे 45 धावांचं संरक्षण करणं अशा पद्धतीने खरं तर शक्य होणार नाही जर ही चूक झाली तर. आगमन होते सुखदेव काका म्हात्रे यांचं आणि त्याचबरोबर करसन पाटील घारिवली यांचं देखील आगमन होते. 2 जुने मित्र, भरपूर वर्ष रेग्युलर खेळले एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या विरोधात आणि आज हे खरं तर ऋणानुबंध आपण म्हणतो ज्याला जिव्हाळ्याचे संबंध ते नेहमी जोपासले जातात आणि आज करसन पाटील सुखदेव काका यांच्या सोबत तेही इन ॲक्शनमध्ये असतील. घारिवलीला बघाल आपण इन ॲक्शनमध्ये. स्वागत आहे सुखदेव काका. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गोळवलीची फिल्डिंग आपण बघितलं तर तितकीशी चांगली राहिली नाही. स्वागत आहे. 2 लेजंड प्लेयर या ठिकाणी येत आहेत, सुखदेव काका म्हात्रे आणि त्याचबरोबर करसनजी पाटील. ऋषी म्हात्रे व त्याची संपूर्ण टीम, ऋषी प्रतिष्ठान देसाई यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि काल आपण अंडर 23चा जो पोल बघितला त्यातून चोळेगाव आणि आपण मोठा गावला बघितलं उपांत्य फेरीमध्ये दाखल होताना. या दोन्ही टीम्स आलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये आपण उपांत्य फेरी कव्हर करणार आहोत म्हणजे जेणेकरून त्यांनाही इथून मोकळं होता येईल, कारण त्यांना थांबवणं तर आपण बघितलं तर यानंतर घारिवली आणि चोळेगाव खेळणारच आहे 40+ आणि त्यानंतर फडकेपाडा असेल, त्यानंतर देसाई साबे असेल आणि गौरीशंकर गौरीपाडा वर्सेस दातिवली अशा या 40+च्या टीम्स आहेत. हा चेंडू ऑन साईडला बॉटमॅनच्या सहाय्याने वळवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होतोय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकाची बघता आपण एकूण झालेली आहे ती 24 धावा झाल्यात. 21 धावांची अजूनही करते विजयासाठी. पाणी हवंय का? जरा पाणी द्या त्यांना. आणि हे षटक या ठिकाणी आपण बघितलं जरा संपलेलं आहे आणि धावा 21 करायच्या आहेत, 24 झाल्यात, 21 करायच्या आहेत विजयासाठी. पाणी घेऊन जा, कारण 40+चे खेळाडू आहेत, हा तितकाचा स्टॅमिना नसतो प्रत्येकाकडे आणि बऱ्याचदा अचानक आपण नुसतं जोराने चाललो तरीही दम लागतो, सवय नाही आहे. खरं तर शारीरिक श्रम आता सगळेजण करतात असं नाही आहे. आता पूर्वीसारखी शेती राहिली नाही, इतर कामही राहिली नाही. आता सगळेजण एक मॉडर्न लाईफ जगतायत आणि त्यामुळे सध्या हे जीवन आपण बघितलं तर एकदम आरामशीर झालेले आहे. सगळ्याच गोष्टी आता मात्र आपण बघितलं तर सगळे इन्स्ट्रुमेंट म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला आरामदायक मिळतात. आजही स्त्रियांना आपण बघितलं तर पूर्वी त्या विहिरीवरती पाणी भरायच्या, विहिरीवरती जाऊन कपडे धुतले जायचे, भरपूर मेहनत त्यांनाही करावे लागायचे. पण आता वॉशिंग मशीन आली, भांडी धुण्याच्याही मशीन आलेल्या आहेत, त्यात भरपूर गोष्टी तर सगळी उपकरणं आलेली आहेत आणि त्यामुळे माणूस एकदम ऐशोआरामचं आयुष्य जगतोय आणि त्यामुळे कुठलेही शारीरिक श्रम करताना दिसत नाही आणि त्यामुळे जेव्हा जास्त धावल्यानंतर पळल्यानंतर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो असं म्हणतात, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच हवा असतो. तर घारिवलीचा 40+ संघ आलेला आहे. स्वागत आहे संपूर्ण टीमचा. संतोष आहेत, राजेश आहेत, वसंत सगळेजण आलेले आहेत आणि एक घारिवलीचा खेळाडू मात्र आमच्याबरोबर कॉमेंट्री करतोय, तो म्हणजे पंडित दादा पाटील. तर इन ॲक्शनमध्ये असतील की नाही माहिती नाही, असणार आहेत. क्या बात आहे. तर कुणाल इंदव यांचं देखील आगमन झालेलं आहे. हा चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने, चेंडू गेलाय डीप मध्ये, बाळ आहे तिथे. खराब फिल्डिंग होते. नक्कीच अमित निराश असतील, कारण सातत्याने आपण बघितलं तर फिल्डिंग खराब झाली आहे. 2 झेल पकडता आले नाही आणि अशा कॅचेस जर ड्रॉप झाल्या तर मात्र सामना जिंकणं फार कठीण असतं. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 26. बॉलिंग मार्कवर प्रेम आहेत. तर प्रेम फॉर द विकेट
हा चेंडू कॉड बिहाइंडचा अपील आणि धावचीची संधी देखील होती पण नाही. वापस आले क्रीजमध्ये. झेल आपण बघितलं तर 2 ड्रॉप झाले. त्यानंतर आपण ग्राउंड फिल्डिंगमध्येही भरपूर चुका बघितलेल्या आहेत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती 27-18ची गरज आहे विजयासाठी. या ओव्हर्समधले आपण बघितलं जरा या ओव्हरमध्ये 3 चेंडू झालेले आहेत. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिली धाव वेगाने. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. खराब फिल्डिंगचं जणू काही ठिकाणी मालिका सूर्य आपण बघताय. सातत्याने खराब फिल्डिंग होते आणि त्याचाच फायदा मैदानातील निळजे 40+ लावतोय. धावसंख्या 29. 16ची गरज आहे विजयासाठी आणि फिल्डिंगमध्ये अमित वारंवार बदल करतायत. त्यांना माहिती आहे आता. त्यांना असं वाटतंय की मी कुठे उभा राहू. चेंडू जिथे जातोय तिथे खराब फिल्डिंग होते आणि ते मात्र आता स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेले आहेत. प्रेम हा चेंडू ऑन साइडला. अमित तिथे जरूर गेल्यात आणि त्याचा फायदाही झालाय. काय रणनीती आहे बघा. अमितला माहित होतं की तिथे चेंडू येऊ शकतो आणि त्यामुळे तो लॉंग ऑन वरनं स्क्वेअर लेगला गेला आणि त्याचा फायदा झाला आणि मैदानावरती फलंदाज बाद होत आहेत. आपण बघतायत श्रीराम या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि दुसरा धक्का मैदानावरती. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात झालेली ती 29. 16ची गरज आहे. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल गोळवली 40+चा. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. पंच ऋषी प्रमोद सुखदेव म्हात्रे त्या ठिकाणी आहेत आपण बघू शकाल. तर यानंतर जय गणेश 40+ गारलीचे कॅप्टन व जय गावदेवी 40+ चोळेगावचे कॅप्टन टॉससाठी या. टॉस करून घेऊया. तर आयोजकांनी थोडासा शेड्यूलमध्ये बदलाव केलाय. अपील लेग बिफोर विकेटचा अपील झालाय पण त्याचा परिणाम कुठलाच होताना दिसला नाही आणि बघूया पंचांकडनं सिग्नल आला नाही लेग बायचा. लेग बाय आहे का? हां मग तो लेग बाय द्या आपण आणि लेग बायच्या रूपाने ही 1 धाव आणि अशा प्रकारे हे तिसरं षटक संपलंय. धावसंख्या धावफलकावरती 31 आणि आता 6 बॉलमध्ये करायच्या आहेत 14. मॅचमध्ये गोळवलीने कमबॅक केला. फिल्डिंग जरूर खराब झाली आहे पण अमित प्रयत्न करतायत या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा आणि खरं तर या मॅचमध्ये त्यांनी कमबॅक केलेलं आहे. कारण आपण बघितलं सुरुवातीला काही झेल ड्रॉप झाले, फिल्डिंग खराब झाली. अमितने मात्र त्यानंतर रणनीती बदलली. आता शेवटची ओव्हर कोण फेकणार हा प्रश्न आहे. त्यासाठी टीम मीटिंग बोलावलेली आहे आणि या डिसिजन लवकरात लवकर घेऊन मॅच लगेच स्टार्ट करायचे. तर आज 14 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचा आणि त्यामुळेच इथून 14 धावा कुठल्याही परिस्थितीत पूर्ण कराव्या लागतील. बॉलिंग मार्कवर येत आहेत
रितेश. तर रितेश अंतिम षटक, 6 चेंडू, करायचे धावा विजयासाठी 14. ओहो, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, येतोय हा गगनभेदी षटकार. काय टायमिंग होतं बॅटर त्या ठिकाणी बघतो आपण. राम पवारची ही पॉवर आपण बघितली. पहिला चेंडू फेस केला आणि काय परफेक्ट मिडल झालाय. टायमिंग काय होतं. आणि बघा क्रिकेटमधली सगळ्यात मोठी सीमारेषा म्हटलं की मिडविकेट आणि कव्हरची असते, पण मिडविकेटची सीमारेषा कव्हर क्लिअर केली आहे यावेळेस आपण बघतायत राम पवार यांनी. आता राहिले 8 धावा, 5 चेंडूमध्ये करायच्यात. 8 धावा, 14ची गरज होती. षटकार पहिल्याच बॉलवर आलाय आणि त्यामुळे इथून इक्वेशन आता 8 धावांची गरज. वरती विकेट. हा चेंडू झेल नाही होऊ शकला. काय फ्रार होता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू चौकार येतोय आणि इथून आता मात्र 4 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूवरती आलेल्या 10 धावा. काय जबरदस्त बॅटिंग राम पवार. 6 चेंडू 14ची गरज असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेले आहेत. 10 धावा आपण बघताय धावफलकावरती आणि आता विजयासाठी हव्यात केवळ 4 धावा, 4 चेंडू. रितेशवरती विश्वास दाखवला होता, पण रितेशची गोलंदाजी पहिला चेंडू ओव्हर पिच, त्यानंतर हा शॉर्ट ऑफ लेंथ. गोलंदाज पुन्हा एकदा रितेश. 4 बॉल 4 ची गरज. राऊंड द विकेट येत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राइकला राम पवार. बॉलिंग मार्कवर रितेश. 4 चेंडू 4. ओ यावेळेस मात्र आय थिंक एज असावी बहुतेक. आणि झेल बघा, तिसरा की चौथा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. ही झेल हा झेल पकडला असता तर राम बाहेर झाले असते. 3-4. फुल टॉस आणि अमित आहे तिथे. पकडला गेला झेल आणि मॅच मध्ये निर्माण होतोय ट्विस्ट. आता गोळी संघाने कमबॅक केले. 4 चेंडू 4 हव्या होत्या, पण ज्या राम पवारने पहिल्या 2 चेंडूवरती पॉवर दाखवली, तोच राम पवार मात्र पुढच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव न करता बाद होतोय. आणि आता इक्वेशन येणारे चेंडू 2 आणि करायच्या धावा 4. काय जबरदस्त कमबॅक गोळवलीच्या मैदानावरती आपण बघतायत. अप्रतिम कमबॅक. जय हनुमान क्रिकेट संघ गोळवली 40+ 45चं संरक्षण करतायत आणि या मैदानावरती मात्र राम पवारने संघाला विजयाच्या अगदी जवळ आणलं होतं, पण तो मात्र संघाला संकटात सोडून परतला डगआउटच्या दिशेने. आता येणारे चेंडू 2 आणि करायचे धावा विजयासाठी 4. बघूया, मॅच मध्ये कमबॅक जरूर झालाय, पण अजूनही मॅच बॅलन्स आहे. काही घडू शकते मॅच मध्ये. उत्कंठा शिगेला पोचलेली आहे आणि अमित सातत्याने लीडिंग करतायत. आणि बघा, फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. जिथे चेंडू जाईल अशी शक्यता वाटते तिथे स्वतः जात आहेत, पण आता डावखुरे बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. अभिजित, बघूया अभिजित बाकी है आणि इथून अभिजितला 4 धावा करायच्या 2 चेंडू मध्ये. आदरणीय गुरुदादा म्हात्रे यांना विनंती करेन, जे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे अध्यक्ष आहेत आणि नक्कीच त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्याच खरं तर मार्गदर्शनाखाली उजव्या बाजूला या मैदानासाठी परमनंटली कायमस्वरूपी असं व्यासपीठ तयार करण्यात येते, स्टेज तयार करण्यात येते. आणि नक्कीच फक्त क्रिकेट नव्हे तर भविष्यात एखादा लग्न समारंभ, एखादा महोत्सव, एखादा सार्वजनिक कार्यक्रम इथे भरवता येईल यासाठी गुरुदादा तिथे नक्कीच
एक स्टेज बनवण्यासाठी तयार झालेले आहेत आणि स्टेजची सुरुवात देखील झालेली आहे. पण यासाठी इरा शेठ यांचं देखील योगदान लाभलेल्याची माहिती आम्हाला दिली त्यांनी. हा चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप, वाईट बॉल. आणि आता 2 चेंडू 3 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे, 40+ नियम आहे. 2 बॉल 3 रन विजयासाठी गोळवली 40+ला. हो, खराब चेंडू. आणि अशा प्रकारे सामना संपवलेला आहे, जिंकलेला आहे तो म्हणजे जयनुमान निळजे. 40+ने खराब गोलंदाजी मॅचमध्ये नक्कीच कमबॅक केलं होतं, पण हा चेंडू खूप जास्त शॉर्ट ऑफ लेंथ होता. आणि असे चेंडू कुठल्याही बॅटरला तुम्ही द्या, टेलेंडरलाही द्या, तो नक्की